आज आपण टाटा एस गाडीचं स्टेअरिंग रॉड काढणार आहोत। हे बघू शकता स्टेअरिंग रॉड तुटला इथून गट्टूमध्ये। आपल्याला 16चा रिंग लागतं इथं। इथं क्वार्टर पिन काढायची आपल्याला बघू शकता। क्वार्टर पिन पण काढायचं आज तुम्हाला लूज करून घ्यायचं आहे, म्हणजे तुम्हाला टॅप करायचं आहे या साईडला, म्हणजे गट्टू खाली। हे बघू शकता गट्टूतनं काढलं आपण। आता इकडचं तुम्हाला क्वार्टर पिन काढायचं, मग 17चा बोल्ट काढायचा आहे। बोल्ट इथं चाकी लागलेली असते, हे काढायची तुम्हाला, मग याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे, मग हे रॉड बाहेर येईल। हे बघू शकता रॉड बाहेर काढलं आपण। हे जे थ्रेडिंग दिसतात हे सेटिंग यायची, स्टेअरिंगची सेटिंग हे आपल्याला नवीन याला एवढी सेटिंग ठेवून आपल्याला स्टेअरिंग बॉक्सला लावायचं आपल्याला। हे बघू शकता आपण नवीन पण आणलं आहे। आता हे नवीन आपण जिथं आपण काढलं आहे तिथं आपण फिटिंग करणार आहे ते। आता आपण स्टेअरिंगचं सेटिंग केलं, याचं थ्रेडिंगची सेटिंग झाली आपली। आपण आता इथं फिटिंग करणार आहोत। याची फिटिंग करायचं, मग तुम्हाला याला फुल टाईट चाकीला याचं सेटिंग करून तुम्हाला क्वार्टर पिन टाकायची। तुम्हाला बसून घ्यायचं आहे, 17चं चाकी टाईट करून घ्यायची तुम्हाला ही वाली, मग याला क्वार्टर पिन लावायची। मग 24चा नट तुम्हाला लॉक करायचा, टाईट करायचा फुल, मग हे ब्लॅक फायबर याचं लावून घ्यायचं आहे। 10ची चाकी असते त्याला बोल्ट असतो, हे लावायचं आपल्याला। मग हे बंपर इथं लावून घ्यायचं आपल्याला खाली। हे बघू शकता बंपर लावलं आहे। आता शो फिटिंग करतो आपण ह्याच्यावर। टाटा एसचं स्टेअरिंग रॉड टाकून झालं आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा।